नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. नेहमीप्रमाणे मी तुमची लाडकी मैत्रीण तुम्हाला घेऊन आले आहे. माझ्यासोबत घडलेली अशीच एक घटना, अशीच एक कथा जे ऐकून तुम्हाला पण माझ्यावर खूप हेवा वाटेल आणि मला पण भेटण्याची खूप इच्छा होईल. नेहमीप्रमाणे दीपक त्या दिवशी रात्री खूप पिऊन आला होता आणि मी माझ्या दारासमोर बसले होते. दीपक माझ्याप्रमाणे तो पण भाड्याच्या खोलीमध्येच राहत असायचा. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो सतत रात्री खूप पिऊन यायचा आणि गल्लीमध्ये आणि त्या कॉलनीमध्ये खूप धिंगाणा घालायचा. तरी पण माझी भाडेकरू म्हणजे रूम मालकीन त्याला काही सुद्धा म्हणत नसायची. उलट त्याच्यासोबत तर खूप गोड बोलत असायची. मात्र एवढं करून पण दीपकला मालकीन का गोड बोलते ते समजत नव्हतं. मात्र एक दिवशी मला ह्या गोष्टीमागचं खरं सत्य कळालं. कारण की मालकिनीसोबत दीपक पण आनंद घेत होता. रोज रात्री मालकिनीसोबत तो आनंद घ्यायचा. एक दिवशी मी लक्षच ठेवलं. मात्र त्याला समजलं की मी पण त्याच्याकडे पाहते. त्या दिवशी मालकिनीसोबत त्याने माझ्यासोबत काय केलं आणि रात्रभर जोरजोरात काय करून कसा आनंद दिला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वाती आहे. मी साधारणतः आता 30 वर्षांची एक तरुणी दिसायला देखणी आहे. पण मी पण एकटीच राहायचे. आम्ही ज्या कॉलनीमध्ये ज्या घरात राहायचो तिथे आजूबाजूला काही लोक राहायला होते. त्याच्यातच दीपक आणि त्याच्या बायकोसोबत सुरुवातीला राहायचा. मात्र लग्नाच्या 6च महिने त्यांचं नातं टिकलं. नंतर त्याची बायको त्याला सोडून माहेरी गेली. दीपक पण एकदा दोनदा तिला आणण्यासाठी गेला होता. मात्र ती काही आली नाही आणि त्यांच्यामध्ये पुन्हा नक्की काय झालं ह्याचं पुढे कोणालाच माहिती नव्हतं. दीपक तरुण होता, दिसायला पण चांगलाच देखणा होता. मात्र त्याची आजकाल एक सवय खूपच वाढली होती, ती म्हणजे त्याचं व्यसन. आजकाल तो खूपच व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याचं कारण पण तसंच होतं. कारण की दीपक आईवडिलांच्या विरोध जाऊन त्याने एका मुलीशी लग्न केलं होतं आणि मात्र तिचं याच्यावर एवढं काही प्रेम नव्हतं. लग्नाच्या काही दिवसानंतर ती निघून गेली. माहेरी गेली की कुठे गेली माहीत नाही. मात्र ती गेल्यानंतर दीपकचं वागणंच अचानक बदललं. सुरुवातीला रोज कामाला जाणारा तो मात्र आता कधीतरी कामाला जात असायचा आणि आलेला पगार आठवड्याच्या शेवट किंवा महिन्याच्या त्या पगाराच्या दिवशी तो मात्र खूप पीत असायचा. एकदा दोनदा तर गल्लीमध्ये खूप जोरात त्याची भांडण झाली होती आणि ते पाहण्यासाठी सगळी गल्ली आणि कॉलनीच गोळा झाली होती. मालकीनबाईला कोणी पेलेलं त्यांच्या रूममध्ये धिंगाणा घातलेला अजिबात आवडायत नसायचा. मात्र मालकीनबाई त्याला खूप चांगल्या बोलायच्या. मालकीन पण तरुण होत्या. जरी मालकीनबाई अगदी त्यांचे मालक बाहेर जरी राहत असले तरी त्या दीपकला काहीच बोलत नसायच्या. त्यामुळे इतर लोक सगळेच आश्चर्यचकित असायचे. मालक नसताना मालकीनबाईला काय होत असायचं काय माहीत. मालक नसले की मालकीनबाईच्या चेहऱ्यावर खूपच तेज असायचं. त्या खूपच आनंदी असायच्या आणि वेगळंच त्यांचं रूप दिसायचं. गल्लीतल्या सगळ्या बाया म्हणत असायच्या की नक्कीच काहीतरी विषय आहे दीपकचा आणि तिचा. दीपक रोज सकाळी पहाटे त्याच्या रूमचा दरवाजा वाजल्याचा आणि उघडल्याचा मला आवाज यायचा. मला वाटायचं की तो रोज रात्री बाहेर कुठेतरी कामाला जात असेल. पण एक दिवशी मला लवकर कामावरती जायचं होतं. मग काय, त्या दिवशी मी लवकर उठले होते. पहिल्यांदाच मी एवढ्या लवकर कामाला जात होते. त्यावेळेस अचानक माझं लक्ष गेलं मालकीनबाईच्या रूमच्या घरातून. त्यांच्या घरातून दीपक बाहेर येत होता. एवढ्या सकाळी तो कसा काय त्यांच्या घरातून बाहेर येतोय हे मला समजलं नव्हतं. मी मात्र लक्ष नीट ठेवलं. तो खूपच थकला होता. असं वाटत होतं की रात्रभर जागरण केले म्हणजे रात्रभर कामाहून तो घरी आला आहे असंच मला त्याच्याकडे पाहिल्यानंतर वाटत होतं. मी सुरुवातीला लक्ष नाही द्यायचं ठरवलं. मात्र माझं मन राहत नव्हतं. त्या दिवशी दिवसभर कामावरती मला चैनच पडला नाही.
नक्की मालकीनबाईचं आणि दीपकचं तर काय नसेल. नाही नाही, मालकीनबाई एवढ्या सुशिक्षित घराण्यातल्या, दिसायला एवढ्या सुंदर देखण्या आहेत, त्या ह्या बेवड्या दीपकसोबत कशाला काय करतील. मात्र तरी पण वाटायचं की दीपक मग रात्री एवढ्या त्यांच्या घरातून कसा काय आला. मालक तर घरी नसतात महिनाभर, मात्र दीपक आज कसा काय त्यांच्या रूममधून बाहेर. काही विषय समजण्यासारखा होता आणि काही नव्हता, पण मी मात्र जास्त विचार नाही केला. चुकून मला दीपक दिसला असेल, दुसरंच कोणीतरी असेल असा मी विचार करत होते. मात्र कामावरून त्या दिवशी दुपारी मी घरी आल्यानंतर मला घरातील भांडी आणि कपडे धुवायचे होते, म्हणून मी मात्र रूमच्या पाठीमागच्या बाजूला टाकी होती, तिथे मी कपडे धुवत असताना अचानक तिथे दीपक आला आणि दीपक आंघोळीसाठी गेला. मी म्हटलं, काय हो भाऊजी, एवढ्या उशिरा आंघोळ, आता दुपार झाली. हो अहो, थकलो होतो ना, झोपलो होतो, त्यामुळे काय सुचलंच नाही. भूक पण खूप लागले असं ते मला म्हणत होते. मला वाटलं जेवायला कुठेतरी बाहेर जाईल. त्याच वेळेस मालकीनबाई आल्या आणि त्यांनी जेवणाचा डबा चक्क दीपकला दिला. मी आश्चर्यचकित झाले. तोपर्यंत मी अगदी त्यांना पाहिलं नसल्यासारखं केलं आणि माझ्याच नादात होते. त्यावेळेस मालकीनबाई म्हटल्या की रात्री खूपच दमला असाल ना तुम्ही, पण चांगलं झालं रात्रीचं काम. हे धरा, तुम्हाला जेवणाचा डबा आणलाय, पण आज पण या असं म्हटल्या आणि त्या गेल्या. मी म्हटलं की ह्यांच्या घरात नक्की एवढं कसलं काम चालू होतं. मी विचारात गुंतले, मात्र ते गेल्यानंतर मला राहवलं नाही आणि मग मी स्वतःहूनच विषय काढला. माझं कपडे धुवायचे तर खूप उशीर झाले होते, तरी पण मी त्या टाकीजवळच बसून कपडे धुतल्यागत नुसतं नाटक करत होते. दीपक आंघोळ करत होता, दिसायला काही वेगळा नव्हता, मात्र त्याच्या मानेवर आणि इतर ठिकाणी झालेला त्या खाणाखुणा मला स्पष्ट सांगत होत्या की नक्कीच काहीतरी झाले. त्याच्या मानेवर काहीतरी दाग होते लालसर, जणू काही त्यांच्या प्रेमाची निशाणीच असेल असंच मला दिसत होतं. त्यावेळेस ते आंघोळ करत होते. मी त्यांना म्हटलं की काय हो दीपक भाऊजी, रात्री कसल्या कामाला गेला होता तुम्ही, एवढा थकला. ते म्हटले, अहो काय नाही, जरा त्यांच्या घरात काम होतं. मी गवंडी काम करतो ना, मजुरी, त्यामुळे त्यांच्या पाठीमागच्या साईडला थोडंसं काम होतं, तेच करत होतं. मी तर म्हटलं की त्यांचं तर काम घरातलं सगळं झालं आहे आणि नेमकं हे कशाचं काम करतात. मी म्हटलं, खरी सांगा, आणि तुम्ही पहाटे मला त्यांच्या रूममधून येताना दिसला. खरं सांगा आता माझ्यापासून काही लपवू नका. असं मी म्हणताच ते मला म्हटले की आता वहिनी, तुमच्यापासून काय लपवायचं, आमचं तसं काही नाही बरं का. मी म्हटलं, अहो पण मी ह्या विषयावर बोलले सुद्धा नाही, तुम्हीच बोलत आहात. ते हसले आणि त्यांनी तिथेच विषय सोडला. नंतर ते आंघोळ झाल्यानंतर लगेच निघून गेले. कदाचित त्यांना समजलं की मला काहीतरी समजलं आहे. ते रूममध्ये गेले आणि मग काय, मला मात्र चैन पडत नव्हता. तरी पण मी त्यांच्या रूममध्ये गेले. ते नुसते टॉवेलवर होते, जेवण करत होते. त्यांना खूपच भूक लागली होती असं दिसत होतं. ते जेवणासाठी बसलेच होते. मला पाहून ते म्हटले की या ना जेवा वहिनी. मी म्हटलं, जेवा. खरं सांगा ना, काय त्या दिवशी विषय होता. त्यावेळेस ते मला म्हटले, आता तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो. अहो, खूप दिवसापासून त्या मागे लागल्या होत्या, म्हणून त्या दिवशी रात्रभर त्यांच्यासोबत सकाळी आनंद घेतला. खरंच खूपच चांगलं मनसोक्त आनंद दिला. आणि असंही मला पण, मी एकटाच असतो, मला पण कोणाची तरी गरजच आहे की, असं त्या मला म्हटल्या. मी म्हटलं की हो, ते तर आहेच. आम्ही बोलत होतो. माझी नजर त्यांच्यावरच खेळली होती. खूपच कमालीची दिसत होते. त्यांच्या ह्या गोष्टी ऐकून मला पण राहवत नव्हतं. आता माझी पण इच्छा होऊ लागली होती, पण काय करणार, मी त्यांना म्हणू पण शकत नव्हते. तसे दिसायला काही वाईट नव्हते ते. मग काय बाई ग, तो मला म्हटला की का हो तुम्ही एवढं का विचारताय. मी म्हटलं, काही नाही हो, असंच सगळीकडे चर्चा होती म्हणून मी विचारलं, बाकीचं माझं तसं काही सुद्धा नाही. त्यावेळेस ते माझ्याकडे हसत म्हणाले, का तुमची इच्छा आहे का, तसं असेल तर सांगा, मी लगेच तयार आहे. बाई ग, त्यांनी डायरेक्ट स्पष्टच बोलले आणि डायरेक्टच मला म्हणाले. पण मी पण आता सांगू शकत नव्हते की माझ्या मनात काय आले ते. माझ्या चेहऱ्यावर माझ्या भावना अगदी दाटून आल्या होत्या.
माझा चेहऱ्याचा रंगच अगदी फिका पडला होता. त्याला समजलं होतं त्यांचं जेवण आता उरकत आलं होतं. ते म्हटले की थांबा की कुठे चाललाय. मी म्हटलं की नाही जाते आता. ते म्हटले की बसा ना, थोड्या वेळ बोला तरी आमच्याशी. ते बोलत होते आणि मग बोलता बोलता ते मला म्हणाले की तुमच्यासोबत तर आनंद घ्यायचा खूप माझी इच्छा आहे, पण तुम्हीच आम्हाला कधी भाव दिला नाही, कधी आमची विचारपूस केली नाही. जर तुमच्या मनात असेल तर लगेच मी पण तयार आहे. मी तुम्हाला नाही म्हणणार नाही. हे कोण मी म्हटलं की अहो मी नाही तशी बाई. अहो मला माहीत आहे तुम्ही नाही तशा, पण आनंद घ्यायला कुठे चुकतंय. बघा कसं आनंद करतो आणि तुमचं मन चांगलं शांत करतो. त्यांच्या ह्या गोष्टी ऐकून आता आम्हाला नको तिथे वेगळ्याच भावना दाटून येऊ लागल्या होत्या. माझी होणारी ती अवस्था पाहून त्यांना समजलं होतं की मी लगेच तयार आहे. मी म्हटलं की पण तुम्ही सकाळी तर मालकिनीसोबत त्याला काय होतंय तेव्हा तुम्हाला पण आनंद देण्याची आहे माझी खूप इच्छा. आणि बघा असं सुख देईन की तुम्हाला आजपर्यंत कुणी एवढा सुखाचा स्पर्श दिला नसेल. मी मात्र काय करू ते समजत नव्हतं. क्षणात माझं मन होकार पण देत होतं आणि नकार पण. मग काय, माझा होकार आहे हे समजल्यावर ते लगेच जिथे बसलेले तिथून उठून ते दरवाजासमोर आले. मी घरामध्येच त्यांच्या रूममध्ये होते. लगेच त्यांनी दरवाजा पुढे ढकलला आणि ते मला म्हणाले की हे जे होईल ते आपल्या दोघात राहू द्या. मालकीनबाईला समजलं तर मालकीन मला इथून हकलून बाहेर काढतील. मी म्हटलं की मी कशाला कुणाला सांगते. मग काय, त्यांनी मला तिथे जवळ घेतलं आणि बाई गं वेड्यासारखे मला सुख देऊ लागले. सुरुवातीला त्यांनी माझ्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्यांची कमालीची अगदी आनंद मला देऊ लागले होते. मला पण सुखच भेटत होतं. हळूच त्यांनी टाकला आणि मी म्हटले की बाई गं आधी बाहेर काढा, काम. ते म्हटले काय झालं. अहो जरा दमाने, एवढी कशाची घाई आहे. मी खूप दिवस झाला असा आनंद घेतला नाही, त्यामुळे मला पण थोडंसं त्रास तर होतोय. त्यावेळेस ते मला म्हटले की त्रास झाल्याशिवाय ह्या गोष्टीचा आनंद कसा मिळणार. त्रास होऊ द्या, जेवढा त्रास होईल तेवढंच नंतरच्या गोष्टीत आनंद आहे. मी म्हटलं की बरं जसे म्हणाल तुम्ही तसे. ते मला सुख देऊ लागले. त्यांचा पाहून माझ्या मनामध्ये एक वेगळ्याच भावना निर्माण झाल्या होत्या. तो सगळं करू लागला होता आणि आनंद घेऊ लागला होता. हळूच त्याने काढलं आणि बाजूला फेकलं. मी म्हटलं अहो साडी कशाला. ते म्हटले की असू द्या, असंच आनंद मिळतो. आमच्या दोघांवर काहीसुद्धा नव्हतं. त्यांचा आनंद मला देऊ लागला. सुंदर क्षणाचा सुंदर अनुभव मिळू लागला होता. मी पण आश्चर्यचकित झाले. मी तर त्याला बेवडा समजत होते. तो खूपच कमकुवत असेल अशी माझ्या मनाची मर्जी होती, पण नाही ग बाई. तो दिसायला अगदीच सडपातळ होता, मात्र खूपच कमालीचं सुख देत होता. आजपर्यंत मी बेवडा म्हणून त्याच्यापासून स्वतःला लांब ठेवत होते, मात्र आता आमच्यामध्ये एवढी जवळीक वाढली होती की मला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव मिळू लागले. त्या दिवशी त्या शेजारच्या दीपकनेच मला आनंद दिला. कधी मालकीन तर कधी मी. आमचं असं चालू असायचं. रात्रभर त्याच्या मिठीमध्ये जो आनंद मिळायचा तो कधीच मला आजपर्यंत मिळाला नव्हता. एवढं सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव घेण्यासाठी मी अगदी तरसायचे. कधी कधी कामावरून सुट्टी करून मी त्याच्यासोबतच रात्रभर बाहेर ठिकाणी फिरू जायचे. तो पण मला म्हटला की बायको नसली म्हणून काय झालं, आजपर्यंत तुम्हा दोघींना मी जणू बायकोसारखेच ठेवेन. मी पण खूपच आनंदी झाले. मात्र दीपकसारखा तरुण मला मिळाला त्याच्यातच मी माझं सुख शोधू लागले. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.